चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपल्या या टेक्निकल कोर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये बेसिक सुरू केलं होतं. बेसिक इलेक्ट्रिसिटी हा सेक्शन आपण बघत आहोत. बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट आलं, करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्स आला, इलेक्ट्रॉन्स म्हणजे आयटम आला. राईट आहे, हा फ्लो आपण बघितला होता. लास्ट व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं की आयटमचं इम्पॉर्टंट काय, आयटम कुठून जन्माला आला. आठवतंय ना? मॉलिक्यूल, मॉलिक्यूल नंतर मॅटर, मॅटर नंतर म्हणजे मॅटर म्हणजेच का तुमचा रेणू, रेणू पासून आला अणू, अणू म्हणजे असतात इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स पासून आलं करंट. हा एक फ्लो आहे जो तुम्ही तुमच्या डोक्यात एकदम पॅक फिट करून ठेवायचा आहे. आता जो इलेक्ट्रॉन्स मला भेटला तो ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन पासून मला करंट भेटणार आहे, म्हणून मी इतकी सगळी झंझट माझी लास्ट व्हिडिओमध्ये केली. आता बघा, आजच्या सेक्शन मध्ये काही इम्पॉर्टंट नियम, जसा कुलमचा नियम तो आपण बघणार आहोत. हा नियम काय सांगतो, याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन पडतात हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. एकदा कुलमचा नियम तुमच्या लक्षात आला की तुम्हाला चार्ज म्हणजे काय या गोष्टी लक्षात येतील. आणि एकदा चार्ज कळाला, कारण बघा इलेक्ट्रॉन्स म्हणा किंवा प्रोटॉन म्हणा किंवा न्यूट्रॉन म्हणा, प्रत्येकावर चार्ज असला. तुम्हाला मागच्याच एक टेबल बनवून दिला होता मी, राईट आहे. चार्ज म्हणजेच काय, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तो एक धन असणार किंवा ऋण असणार, याला मी चार्ज म्हणतो, बाकी वेगळं काहीच नाही. राईट आहे. एकदा तुम्हाला चार्ज कळालं ना की आपण बघू की विद्युत प्रवाह आहे ना, म्हणजे तुमचं इलेक्ट्रिक करंट काय असतं, नंतर विद्युत प्रवाह घनता, इलेक्ट्रिक करंट डेन्सिटी काय असतं, नंतर ईएमएफ आहे ना, मोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय असतो, या सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. जरी कोर्स बेसिक असला तरी सुद्धा याच्यावरून परीक्षेला क्वेश्चन नक्की विचारले जातात. आणि जरी परीक्षेला प्रश्न आले नाही तरी बघा, जोपर्यंत ह्या गोष्टी कळणार नाही तोपर्यंत पुढचा ऍडव्हान्स पार्ट तुमच्या लक्षात येणार बिलकुल नाही. म्हणून व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय प्रॉपरली बघत चला, गोष्टी क्लिअर होतील. मग आपण सुरुवात करूया कुलम लॉ पासून, है ना. कुलम लॉ पासून सुरुवात करतो. एकदम सिंपल लॉ आहे, चिंदी काहीच नाही त्याच्यामध्ये. जरी थोड्याशा गोष्टी कळाल्या ना तरी कुलम लॉ कळून जाईल. ठीक आहे, बघा कुलम लॉ, कुलम्स लॉ किंवा याला मराठीत काय म्हणणार आहे, कुलमचा नियम, बाकी काही वेगळं नाव नाही. हे का सायंटिस्टचं नाव आहे, कुलमचा नियम, कुलमचा नियम. राईट आहे, या बेसिक आहे. आता बघा, कुलमचा लॉ समजण्या अगोदर ना आपण एक मॅजिकल गोष्ट इमॅजिन करू, जी तुम्ही लहानपणी केली आहे. ती ही, तुमच्याकडे ना दोन मॅग्नेट म्हणजे का चुंबक असायचे. जेव्हा तुम्ही ते चुंबक एक दुसऱ्याच्या जवळ न्यायचे ना, कधी कधी ते एक दुसऱ्याला चिपकून जायचे. आणि काही केसेसमध्ये काय व्हायचं म्हणजे, जेव्हा तुम्ही त्याला जवळ न्यायचे ते एक दुसऱ्याला दूर फेकायचे. आता बघा, जेव्हा ते एक दुसऱ्याला जवळ आणतात, जवळ येतात ते, त्या प्रोसेसलाच म्हणतात अट्रॅक्शन. बघा, मी काय काय नवीन शब्द काहीच सांगत नाही, फक्त तुम्ही आतापर्यंत जे केलं तेच सांगतो. अट्रॅक्शन म्हणजेच काय, जवळ येणे, है ना. किंवा काही केसमध्ये ते एक दुसऱ्याच्या पासून काय दूर जायचे, म्हणजेच काय, रिपेल व्हायचे, दूर जाणे. पहिल्या दोन गोष्टी डोक्यात फिट करून घ्या की जवळ येणं म्हणजे अट्रॅक्ट करणं आणि दूर जाणं म्हणजे रिपेल जाणं. राईट आहे. म्हणजेच काय, काही केसमध्ये चुंबक एक दुसऱ्याला चिपकून जायचे, काही केसमध्ये एक दुसऱ्यापासून दूर जायचे. आता हे तेव्हा आपल्याला एवढं कळायचं नाही कसं का होतंय, पण आता या कोर्समध्ये तुम्हाला खूप चांगलं कळणार आहे जेव्हा आपण मॅग्नेट सुरू करू तेव्हा. पण त्या अगोदर ना फक्त एवढं लक्षात ठेवा, काही केसमध्ये जवळ जाणं, काही केसमध्ये दूर जाणं. जवळ म्हणजे अट्रॅक्शन झालं आणि दूर जाणं म्हणजे रिपल्शन झालं. चुंबक मध्ये जेव्हा पुढे तो आपण बघणार आहोत, दोन प्रकारचे काय असतात माहिती का, पोल असतात, एक नॉर्थ एक साऊथ. राईट आहे. जर तुम्ही सारखे सारखे पोल जवळ आणले तर ते दूर जातात, हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि वेगवेगळे पोल जवळ आणले तर काय होतं, त्या केसमध्ये काय होतं माहिती का, ते एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात किंवा एक दुसऱ्या जवळ येतात, हे मला माहिती आहे. पण बघा, चार्ज मध्ये तुम्हाला मी काय बोललो होतो की चार्ज मध्ये दोन टाईपचे असतात. एक असतो बघा, चार्ज बद्दल जे बोलतोय ना मी, ही चार्ज बाळगणं दोन टाईपचे असतात. एक असतो माझा पॉझिटिव्ह चार्ज आणि एक असतो माझा निगेटिव्ह चार्ज, है ना. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आणि मला कोणती गोष्ट माहितीये, मला गोष्ट माहितीये, सर जर मी सेम सेम किंवा सारखे सारखे, बघा मी काय बोलतोय, सेम सेम चार्ज जवळ आणले तर काय होणार माहितीये का, तर ते रिपेल होणार म्हणजे एक दुसऱ्यापासून दूर जाणार. तेच जर मी वेगवेगळे आहे ना, डिफरंट डिफरंट किंवा काय नाही, डिफरंट आणि सेम किंवा वेगळा आणि सेम जवळ आणला तर तो काय करणार माहिती का, अट्रॅक्ट करणार. हे जरी कळलं नसतं, खाली उदाहरण देतो, नीट उदाहरणावरून लक्षात बघा, एक्झाम्पल नीट बघा. जर मी एक धन चार्ज, पहिली केस घेतो सेम सेम, आणि दुसरा पण धन चार्ज, जर हे दोघं जवळ आणले तर काय होणार रे, तर हे एक दुसऱ्यापासून दूर जाणार सर. ठीक आहे. आणि दुसरी केस, जर मी एक धन घेतला आणि एक ऋण घेतला, ह्या केसमध्ये काय होणार, ह्या केसमध्ये ते अट्रॅक्ट होणार. ह्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला लक्षात आला पाहिजे. जसं चुंबकचं तसंच आहे. सर सारखे सारखे पोल जवळ आणले ते दूर जाणार,
वेगवेगळे पोल जवळ आणले ते एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार. म्हणजेच काय, धन धन असलं तर ते रिपेल म्हणजे काय, दूर फेकतात ते. आणि धन ऋण वेगवेगळे आणले तर माझे अट्रॅक्ट करणार. मग ह्या केसमध्ये ही पण एक केस लागते ना रे. बघा मी थोडा पेन चेंज करतो तुमच्या लक्षात आहे म्हणून. जरी मी ऋण ऋण घेतलं, जरी मी काय केलं माहितीये का, ऋण ऋण घेतलं तरी पण तेच होणार आहे. कारण हे पण सारखे 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 असेल तर रिपेलच होणार आहे. किंवा धन ऋण घ्या किंवा तुम्ही ऋण धन घ्या, काहीच फरक पडणार नाही. जर माझे चार्ज वेगवेगळे असेल तर ते अट्रॅक्ट करणार, सारखे सारखे असणार तर दूर जाणार. सर हे का सांगितलं, कारण हे जोपर्यंत कळणार नाही ना तोपर्यंत कुलमचा लॉ लक्षात येणार नाही. राईट आहे. चल हे थोडंसं लक्षात आलं असेल तरी ठीक आहे, नाही आलं तर कुलम लॉ मध्ये आणखी बऱ्यापैकी लक्षात येईल. चला थोडंसं पुढे जाऊया, है ना. एक लाईन खेचतो. आता बघा कुलमचा नियम काय म्हणतो माहितीये का. कुलमचा नियम बोलतो, जर माझ्याकडे एक चार्ज आहे, काय चार्ज, चार्जला बाळांनो कॅपिटल क्यू ने दाखवतात, नोटेशन आहे ना. जसं बघा फोर्सला एफ ने दाखवतात, है ना. आपल्या नावाला पण कशाने तरी दाखवतात, कोणी चिंटू मिंटू म्हणतात, प्रत्येकाचे वेगवेगळे टोकन नाव असतात. तसं चार्जचं टोकन नाव काय, म्हणजे घरगुती नाव क्यू, कॅपिटल क्यू. म्हणजेच काय आला, माझा चार्ज आला. हा चार्ज जर मी जवळ जवळ आणला तर काय होईल. आता बघा, चार्ज जर जवळ आणला, आता बघा माझ्याकडे दोन टाईपचे चार्ज असू शकतात. एक धन चार्ज घ्या आणि दुसरा काय घ्या, परत धन घ्या. किंवा सारखे सारखे घेतले, किंवा एक धन चार्ज घ्या आणि एक माझा ऋण चार्ज घ्या. मी काय करतोय ते, तो आपला कॉन्सेप्ट काय सांगतो, जर मी चार्ज जवळ जवळ आणले तर काय होईल, बस एवढाच कॉन्सेप्ट आहे. आता बघा हे सारखे सारखे आहेत, म्हणजेच काय, हे एक दुसऱ्यापासून दूर जाणार. बघा दूर जातात ते किंवा जवळ, तुम्ही चुंबकलाच इमॅजिन करा, लहानपणी तुम्ही केलंय. सारखं सारखे जेव्हा मी जवळ आणणार तेव्हा ते दूर फेकतात. मग तुम्हाला हाताला ना थोडंसं बल जाणवतं, की ते एक दुसऱ्याला बल लावतात, म्हणजे फोर्स लावतात. तुम्हाला ते बल हाताला जाणवतं जेव्हा तुम्ही चुंबक जवळ जवळ आणणार. तसंच याच्यामध्ये ते दूर दूर जातात, म्हणजेच काय, हा फोर्स माझा कसा आहे माहितीये का, दूर नेणारा फोर्स आहे. आणि समजा या दोन चार्ज मधलं अंतर मी घेतो आर घेतो, काय घेतो आर. ह्या पण दोन चार्ज मधलं अंतर मी घेतो आर घेतो. एकदम सिंपल नियम आहे, ऐकत चला, गोष्टी क्लिअर होतील. बघा मी अॅरोचे दूर दूर का दाखवले, बघा इकडे इकडे एक दुसऱ्याच्या अपोजिट का दाखवले, कारण खूप सिंपल आहे सर. दोन्ही चार्ज सारखे, त्याच्यामुळे ते दोघी एक दुसऱ्याला दूर नेण्याचा प्रयत्न करत, जसं माझं चुंबन करतो तसंच. तेच दुसऱ्या केसमध्ये सर, हे दोन्ही माझे सारखे, म्हणजे हा पण याला, हा एक दुसऱ्याला एकमेकांच्या जवळ लोटतात. म्हणजे हा एफ म्हणजेच काय, फोर्स आहे. ठीक आहे, हा एफ म्हणजेच काय, फोर्स. किंवा ज्याला मी काय म्हणणार, मराठीत बल म्हणणार, है ना, बल म्हणणार. ठीक आहे, हे बल किंवा फोर्स एक तर एक दुसऱ्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करणार किंवा एक दुसऱ्याला दूर नेण्याचा प्रयत्न करणार. याच्या पलीकडे काहीच होणार नाही. जवळ केव्हा आणणार, जेव्हा ते अपोजिट असणार, वेगवेगळे असणार. आणि दूर केव्हा फेकणार, जेव्हा ते सेम असणार. मग ही जर गोष्ट कळली असेल तर माझा कुलम काय बोलतो, हे तर आपलं गावरान बोलणं झालं, की फोर्स लागतोय, बळ लागतंय, आणि चुंबक जवळ असतात आपल्याला बल जाणवतं हातावर, ते एक दुसऱ्याला जवळ खेचतात, दूर नेतात, म्हणजे एक दुसरं बल लावतात. पण हे बल किती लागतंय, है ना, हे बल किती लागतंय हे माझ्या कुलमने सांगितलं. चला थोडीशी आठवण लागली, कुलमने काय सांगितलं. कुलम काय बोलतो माहितीये का, जेव्हाही दोन सारखे किंवा वेगवेगळे चार्ज जर तुम्ही जवळ आणले तर ते एक तर एक दुसऱ्याला जवळ खेचणार किंवा एक दुसऱ्याला दूर नेणार. मग हा जवळ किंवा दूर नेण्याचा जो फोर्स आहे ना, जो बल आहे ना, ते किती असणार आहे, कोणी सांगितलं, कुलमने सांगितलं. तर कुलम काय बोलतो माहितीये का, सर हा जो फोर्स आहे एफ, है ना, हा जो फोर्स आहे एफ, हा फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो दोन्ही चार्जच्या गुणाकाराला आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो दोघांच्या अंतराला. एवढाच माझा कुलमचा लॉ सांगतो, याच्या पलीकडे काहीच नाहीये. हे जरा चांगल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो मी. हा जो फोर्स आहे, बळ, हे बळ किती असेल, तर हे जे दोन चार्ज आहेत, हा माझा सपोज तुम्ही याला मानून घ्या Q1, याला मानून घ्या Q2. मी स्मॉल लिहिलं कारण दोन चार्ज म्हणतो, कॅपिटल पण घेऊ शकतात, है ना. हा तसंच हा चार्ज पण Q1 मानून घ्या आणि या चार्जला Q2 मानून घ्या. आता हे एक दुसरं किती बळ लावतात, हे माझा कुलम कसं सांगतोय, की हे जे बळ आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजेच काय, समांतर प्रमाणात आहे. कोणाच्या, दोघांच्या गुणाकाराच्या. दोन्ही चार्जचा गुणाकार जर केला तर समांतर प्रमाणात आहे आणि विरुद्ध प्रमाणात आहे त्याच्या अंतराच्या वर्गाच्या. बघा आर काय, दोघांमधलं अंतर आहे. राईट आहे. आता ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असं बिलकुल नाहीये, नॉर्मल गोष्ट आहे, की माझं बळ किती लागणार, तर गुणाकारा एवढं, दोघांच्याही चार्जच्या गुणाकाराचा जो गुणाकार आहे तितका माझा बलला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल आणि विरुद्ध प्रमाणात असेल दोघांच्या अंतराच्या वर्गाच्या. राईट आहे. थोडीशी आयडिया लागली असेल ना. थोडं आता परीक्षेकरता बघूया की महत्वाचं काय. बघा कुलमच्या नियमानुसार मला एक गोष्ट कळली, की सर माझा जो फोर्स लागत होता ना, फोर्स म्हणजे काय, माझा जो बल लागत होता ना, हे बल प्रपोर्शनल होतं. प्रपोर्शनल कळतं ना रे,
की प्रपोर्शनल म्हणजेच काय, की एक बदल तर दुसरा किती बदलणार है ना, एक बदल दुसरा किती बदलणार. हा काय दिला होता मी, Q1 गुणिले Q2 डिवाइड बाय त्या दोघांच्या अंतराचा वर्ग. आता बघा हा जो प्रपोर्शनल आहे ना, याच्या जागी मी काय लिहून घेतो माहितीये का, के लिहून घेतो, कॉन्स्टंट आहे Q1 Q2 R चा वर्ग. सर एवढं सगळं लक्षात ठेवायचं का, बिलकुल नाही, मी जे सांगतो तेवढंच लक्षात ठेवा, हे तर फक्त तुम्हाला सांगून दिलं मी. सर हे कुठून आलं, तर याच्यासाठी मोठं डेरिव्हेशन आहे, आपल्याला डेरिव्हेशन मध्ये पडायचं नाही, कारण आपला पेपर हा काय माहितीये का, मल्टिपल चॉईस पेपर आहे. आपल्याला फक्त प्रश्न पडल्याबरोबर बरोबर आन्सर मार्क झालं पाहिजे, एवढंच डोक्यात ठेवा, बाकी डोक्याला ताण घेऊ नका. राईट आहे. आता बघा याचा अर्थ काय होतो माहिती का, जो माझा फोर्स किंवा याला काय म्हणता येईल बल, हे कशामध्ये मोजतात रे, तर सर हे न्यूटन मध्ये मोजतात. कोणामध्ये, न्यूटन मध्ये, याचं युनिट आहे. बळ कशामध्ये मोजतात, न्यूटन मध्ये. आपण 11वी 12वीला किंवा 10वीला तुम्ही बघितलं असेल न्यूटनचा नियम. म्हणजेच याचं युनिट काय असेल, याचं युनिट असेल न्यूटन. हे तर परीक्षेसाठी महत्वाचं नाही, पण असं सांगून दिलं की माझा फोर्स कशामध्ये मोजणार मी, जसं आपण घरी पपई आणतो किंवा घरी कोणते फळ ते किलो मध्ये मोजतात ना, तसा हा फोर्स कशात, न्यूटन मध्ये मोजणार. आता बघा होतं काय, तुम्हाला परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं त्या गोष्टीकडे लक्ष द्या. जर माझा चार्ज वाढला आहे ना, Q1 आणि Q2 जर माझे वाढले, काय होणार, वाढले, तर फोर्स काय होणार रे, तर फोर्स वाढेल की कमी होईल, हा परीक्षेचा प्रश्न आहे. परीक्षेला प्रश्न असे येतात. जर माझा हा वाढला तर लक्षात ठेवा फोर्स आणि Q1 Q2 कसे एक दुसऱ्याला सारख्या प्रमाणात आहेत. हा पण वरती आहे, त्याच्यामुळे Q1 Q2 वाढले तर माझा फोर्स पण काय होणार, वाढणार. हा झाला पहिला पॉईंट जो तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. कारण बघा दोघं पण वरती येणार आहे, पण F वरती, R माझा कसा आहे, हा R खाली आहे. त्याच्यामुळे जर माझा R वाढला तर हे दोघं कसे रे, बघा हा वरती हा खाली ना, R वाढला तर माझा फोर्स काय होणार रे, कमी होणार. ह्या दोन गोष्टी परीक्षेसाठी महत्वाच्या आहे. राईट आहे. कारण दोघं बघा सारख्या प्रमाणात आहे, हा पण वरती आहे, त्याच्या खाली काही नाही, म्हणजे काय, वन येणार आहे. जिसके नीचे कुछ नहीं होता उसके नीचे वन होता है. त्यामुळे F आणि Q1 Q2 डायरेक्ट आहे, समोरासमोर आहे, एक वाढला दुसराही वाढणार. ठीक आहे. तेच F आणि R जो आहे ना माझा, हे कसे माहितीये का, विरुद्ध प्रमाणात आहे. जर एक वाढला दुसरा काय होणार, कमी होणार. परीक्षेला प्रश्न कसा विचारतात माहितीये का, तुम्हाला असं विचारू शकतात, बघा क्वेश्चन देतो एक्झामचा, म्हणजे प्रॅक्टिस मिळणार आहे. बघा जर तुम्हाला मी म्हटलं, जर दोन चार्ज मधलं अंतर म्हणजे R जर डबल केलं, काय केलं माहितीये का, डबल केलं, अंतर कसं केलं मी, डबल केलं, तर फोर्स काय असेल, म्हणजे त्यांनी प्रश्न कसा विचारला, मी एवढा डिटेल लिहिला नाही, तो प्रश्न असा आहे की जर मी दोन चार्ज मधलं अंतर जे किती R आहे याला काय केलं माहिती का, डबल केलं, म्हणजे वाढवलं, अंतर काय केलं, वाढवलं, तर फोर्स काय होईल. तुम्हाला मी आताच काय सांगितलं, जर माझं डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होतोय रे माझा, कमी होतोय. म्हणजेच काय बाळांनो, जर माझा R वाढवला, डबल म्हणजे वाढवला ना रे, तर माझा फोर्स किती होणार, फोर्स माझा कमी होणार. पण परीक्षेला विचारलं किती कमी होणार, काय विचारलं, कमी होणार, हे तर कळलं, पण किती, मग कसं काढणार, तर मला माहितीये R डबल केला म्हणजे R ची व्हॅल्यू किती केली, दोन पट केली. R ची व्हॅल्यू दोन पट केली, जर फॉर्म्युला बघितला तर फोर्स आणि R मध्ये काय रिलेशन आहे, F इक्वल्स टू 1/R चा वर्ग. सर Q1 Q2 का बरं नाही घेतलं, कारण मला Q1 Q2 विषयी विचारलंच नाहीये, मला R वर जर फरक पडला तर काय होणार ते विचारलंय. मग माझा Q1 Q2 कॉन्स्टंट असला, त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. मग बघा R ची व्हॅल्यू किती, माझी 2 आहे, म्हणजे हा किती असणार, 1/4 होऊन जाणार. म्हणजेच बाळांनो फोर्स माझा कमी होणार, पण किती पट कमी होणार, फोर्स माझा हा 4 पटीने कमी होणार. किती पटीने कमी होणार, 4 पटीने कमी होणार. राईट आहे. याची आपण पुढे खूप प्रॅक्टिस करणार, ही रिलेशन जे तुम्हाला सांगतोय ना मी, समप्रमाणात विरुद्ध प्रमाणात, याची पुढे भरपूर प्रॅक्टिस होणार आहे, डाऊट नाही. पण तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजे, जर समोरासमोर असेल म्हणजे एक वाढला तर दुसराही वाढणार, जर अशा अपोजिट साईडला असेल तर एक वाढला दुसरा काय होणार, कमी होणार. एवढ्याच गोष्टी परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. आता बघा जर तुम्हाला मी आणखी एक प्रश्न विचारला, तुम्हाला जर मी आता बोललो सर R जो आहे ना, R हा 3 पट वाढवला, किती पट वाढवला, 3 पट वाढवला, आता काय होईल सांगा मला, आता फोर्स काय होणार. बघा एक गोष्ट तर नक्की आहे, R काय करतोय मी, वाढवतोय है ना, तर R वाढला तर मला माहिती फोर्स काय होतो रे, तर फोर्स माझा कमी होतो. कुलमचा नियम काय बोलतो, एक वाढला तर माझा डिस्टन्स जर वाढला तर माझा फोर्स कमी होतो. आता किती कमी होणार, तर आता परीक्षेला एवढं आठवायचं नाही, मला माहिती R चा वर्ग आहे, म्हणजे 3चा पण होणार वर्ग, 3चा वर्ग किती झाला माझा
3चा वर्ग झाला माझा 9, म्हणजे माझा फोर्स कमी होणार, पण किती पटीने कमी होणार? 9 पटीने काय होणार? कमी होणार. एवढं मला परीक्षेला काढता आलं पाहिजे. असे सिंपल प्रश्न परीक्षेला विचारले जातात. याच्या पलीकडे परीक्षेला काही विचारलं जात नाही. राईट आहे. आय होप गोष्ट कळत असतील. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. लक्षात पण काय ठेवायचंय, आपण जो लहानपणी गेम केला ना, 2 चुंबक जवळ आणायचो, ते जवळ किंवा दूर जायचे, तर चुंबकाला काय केलं माहिती, ते चार्ज जवळ आणले. चार जर म्हणजे सारखे सारखे असतील तर ते दूर फेकणार, विरुद्ध असतील एक दुसऱ्याच्या जवळ आणणार. तर ते सारखे असताना जेव्हा दूर जात होते किंवा विरुद्ध असताना जेव्हा जवळ येत होते ना, तेव्हा ते एक दुसऱ्याला बल लावत होते. ते बल किती होतं? Q1 Q2 R चा वर्ग एवढं होतं. सर के बद्दल काही बोलले नाही. के माझा कॉन्स्टंट असतो. कधी परीक्षेला चुकीने विचारलं की ची किंमत किती असते, तर लक्षात ठेवा 9 गुणिले 10चा 9वा घात. एवढं कोणी विचारत नाही, पण जर विचारलं तर माहित असलं पाहिजे की के ची किंमत किती असते. 9 गुणिले 10चा 9वा घात एवढी माझी के ची किंमत असते. एवढं फक्त नाही म्हणून लक्षात ठेवा. बाकी हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हा फॉर्म्युला जर कळला तर विषय संपला. याच्या पलीकडे कुलम लॉ मध्ये नवीन क्वेश्चन बनणारच नाही. नवीन क्वेश्चन बनणारच नाही. आणखी कोणते क्वेश्चन विचारू शकतात, सगळे घेतोय, फक्त ऐकत चला. कधी कधी काय विचारतात माहितीये का? कधी कधी विचारतात परीक्षेला, सर Q1 जो आहे ना, Q1 ची किंमत आहे +4 कुलम आहे ना. कुलम नेहमी लक्षात ठेवा, चार्जला मी कुलम मध्ये मोजतो. कशामध्ये मोजणार? कुलम मध्ये. का? कारण चार्ज जवळ आणले किंवा चार्ज सारखे चार्ज जवळ आणले किंवा वेगवेगळे चार्ज जवळ आणले तर त्याच्यावर काय होतंय हे कोणी सांगितलं? कुलमने सांगितलं. चार्ज बरोबर सगळा जो कांड आहे, एक्सपेरिमेंट किंवा त्याच्यावर जे प्रयोग केले ते कोणी केले? कुलमने केले. म्हणून चार्जवर पूर्ण कोणाचा हक्क आहे? कुलम या माणसाचा हक्क आहे. म्हणून जिथं चार्ज आहे ना, तिथं सी म्हणजे कुलम येणार. ठीक आहे. कारण चार्जला इन्व्हेंट कोणी केलं? माझ्या कुलमने केलं ना. कुलमने सांगितलं ना, जवळ आल्यावर किती चार्ज आहे, दूर गेल्यावर किती चार्ज आहे. म्हणून बाळा चार्जचं युनिट नेहमी लक्षात ठेवा, कुलम आहे. आता परत परत सांगायला नको, गोष्टी खूप सिंपल असतात. आपण जर एका फ्लोने त्या गोष्टी बघितल्या ना, तर गोष्टी बऱ्यापैकी काय होतात माहिती का? लक्षात येतात किंवा गोष्टी बऱ्यापैकी कळतात. आता परीक्षेला कधी कधी काय विचारतात, सपोज माझा Q1 ची व्हॅल्यू आहे 4 कुलम आणि तुम्हाला Q2 दिला. Q2 दिला सपोज तुम्हाला -2 कुलम. आता तुम्हाला विचारलं, जर एक चार्ज माझा किती आहे? +4 कुलम आहे. एक चार्ज माझा -2 कुलम आहे. तुम्हाला विचारलं टोटल चार्ज सांगा. काय विचारलं? टोटल चार्ज किती असणार, असा परीक्षेला प्रश्न विचारला तर याच्यामध्ये जास्त डोकं लावायचं नाही. हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे म्हणून एक्सप्लेन करतोय. याच्यामध्ये जास्त डोकं लावायचं नाही. सरळ सरळ दोन्ही चार्जचा बेरीज करून टाकायची. तर माझा टोटल चार्ज सपोज Q असेल तर दोघांची बेरीज किती? माझा Q1 + Q2. सरळ मी दोघांची बेरीज करतोय. एक किती? माझा +4 कुलम प्लस दुसरा किती? माझा -2 कुलम है ना. जर याला सॉल्व्ह केलं, हा प्लस मायनस तर मायनस होणार. आय होप तुम्हाला बेरीज वजाबाकी चांगली येते बाळांनो. येत नसेल तर एकदम मस्त, मी दरवेळेस माझ्या क्लासमध्ये सांगत असतो, एखादं लहान ज्युनियर केजी सिनियर केजीचं पोरग पकडायचं, एखादं चॉकलेट त्याला खाऊ घालायचं आणि त्याच्याकडून गुणाकार बेरीजचे शॉर्टकट घ्यायचे आहे ना. एकदम स्वस्तात तुमचं काम होऊन जाईल. नाहीतर प्रॅक्टिस करा, कारण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आलाच पाहिजे. जर हा आला नाही तर खूप दिक्कत आहे बाळांनो. हे खूप बेसिक आहे. राईट आहे. मग 4 हा प्लस मायनस -2 होऊन जाणार. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 2 कुलम. हा माझा फायनल चार्ज असेल, टोटल चार्ज असेल. जरी एक 4 आणि एक 2 दिसतोय, पण दुसरा निगेटिव्ह होता म्हणजे त्याला तो मायनस करून टाकेल. म्हणजे टोटल चार्ज माझा 2 कुलम येणार. आणखी एक प्रश्न घेतो. सपोज Q1 ची व्हॅल्यू दिली +6 कुलम आणि माझा Q2 ची व्हॅल्यू दिली +2 कुलम. आता बघा दोन्ही धन आहे. आता विचारलं टोटल चार्ज किती आहे. परत तीच मेथड, सरळ सरळ दोघांना ऍड करून टाका. टोटल चार्ज Q = 6 + 2 म्हणजे टोटल चार्ज येणार माझा 8 कुलम. विषय संपला. ठीक आहे. याच्या पलीकडे कोणताही प्रश्न परीक्षेला पडत नाही. एक तर प्रश्न पडणार, एक वाढला दुसरा काय होईल, चार्ज वाढला तर फोर्सवर काय फरक पडेल, फोर्स कमी जास्त केला तर माझा अंतर कमी जास्त केलं तर फोर्सवर काय पडेल, तो एक प्रश्न. आणि दुसरा हा प्रश्न. याच्या पलीकडे जास्त डोकं कोणीच लावत नाही. इतकेच बेसिक क्वेश्चन परीक्षेला पडतात जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आय होप सगळ्यांना कुलमचा नियम क्लिअर झाला असेल. थोडा नोट्स करा, प्रॅक्टिस करा, सफिशियंट आहे. मग कुलमच्या नियमातून मला एक गोष्ट कळली, सर चार्ज हा माझा कुलम मध्ये मोजतात. राईट आहे. आणि चार्ज कोणावर असतो? चार्ज माझा इलेक्ट्रॉनवर असतो. चार्ज माझा प्रोटॉनवर असतो. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. आठवा, नीट आठवा, मागच्या लेक्चरमध्ये घेतलंय. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि माझ्या प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. म्हणून चार्ज महत्वाचा आहे, कारण माझ्याकरता महत्वाचा इलेक्ट्रॉन आहे. जर इलेक्ट्रॉनवर चार्ज असेल तर मला चार्ज विषय शिकवावं लागेल. म्हणून मी शिकलो की चार्ज हा माझा कुलमने चार्जचं
कुलमने चार्ज विषयी गप्पा मारलाय ना, त्याने सांगितलं जवळ आलं तर काय होईल, दूर नेलं काय होईल, म्हणून कुलम हा आपल्याकरता कुलमचा नियम महत्वाचा आहे. राईट आहे. चला थोडंसं पुढे मूव्ह करूया आणि आता थोड्याशा ना बेसिक बेसिक गोष्टी डिस्कस करू. बघा आता मला इलेक्ट्रॉन कळला, इलेक्ट्रॉन पासून इलेक्ट्रॉन जो चार्ज होता तो चार्ज पण कळला. सर आतापर्यंत तुम्ही बोलवते इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, पण मला आता कळलं तो चार्ज कुलम मध्ये मोजतात आणि तसे जर सारखे चार्ज किंवा वेगवेगळे चार्ज जवळ आणले किंवा दूर आणले तर काय होईल हेही मला कळलं. आता एक बेसिक गोष्ट जी आहे ना तिला बोलतात इलेक्ट्रिक करंट. काय बोलतात? इलेक्ट्रिक करंट. किंवा याला मराठीत काय म्हणणार बाळांनो? याला मराठीत म्हणेल विद्युत प्रवाह. काय म्हणेल? विद्युत प्रवाह आहे ना. अतिशय महत्वाचं, ज्याला आयने दाखवतात. कशाने दाखवतात? आयने दाखवतात. अतिशय महत्वाचं आहे. सर हे तर आम्हाला माहिती आहे, चिंदी हे काय सांगतात ते नाही है ना. माहित सगळं असतं, पण परीक्षेला जे प्रश्न पडतात ना ते माहित असेल तर काम बनेल, नाहीतर आपली जी माहिती ती माहिती काही कामाची नाही. तर बघा माझ्या आयविषयी मला एक गोष्ट माहिती आहे सर, हे जे करंट आहे आय आहे ना, हे जे करंट आहे ना हा असतो सरळ सरळ व्ही अपॉन आर. हे कोणी सांगितलं मला? हे मला माझ्या ओहम्स लॉने सांगितलं. बरोबर आहे ना. ओहम लॉ काय बोलतो? व्होल्टेज इक्वल्स टू आय गुणिले आर. मग याच्यातूनच मी कशी आयची किंमत काढून घेतली. आय बरोबर काय असणार? व्होल्टेज हा गुणिले होता तर आर माझा भागिले येऊन जाईल. हा एक फॉर्म्युला मला लहानपणापासून माहिती. लहानपणापासून म्हणजे काय जन्माला आल्यापासून नाही, जेव्हा मी माझा कोणत्याही इलेक्ट्रिसिटीचा बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही कॉलेज लेवलला कुठेही शिका, ओम लॉ शिवाय काहीच होऊ शकत नाही. आपल्याला 8वी 9वीच्या पुस्तकातून तुम्हाला फॉर्म्युला भेटून जाईल. हा मला माहिती, पण याच्या पलीकडे काय? आता बघा माझं करंट जे असतं ना, आणि याला कशामध्ये मोजणार रे? याला कशामध्ये मोजणार? याला अँपियर मध्ये मोजतात. कशात मोजतात? अँपियर. एवढा बेसिक क्वेश्चन परीक्षेला जात नाही, पण माहित असलं पाहिजे माझं करंट हे नेहमी कशामध्ये मोजणार? मी करंट नेहमी मी अँपियर मध्ये मोजणार. भरायचे. हा झाला पॉईंट नंबर 1. पुढचा कॉन्सेप्ट ऐका. माझा आयचा आणखी एक फॉर्म्युला आहे जो बोलतो क्यू अपॉन टी. बघा माझं करंट म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनचं वाहन. पाठ करू नका, मी सांगतो ते ऐका. करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचं वाहन. इलेक्ट्रॉन वाहतोय म्हणजे त्याला व्हायला टाइम लागतो ना रे. इलेक्ट्रॉन जर वाहतोय तर एका पर्टिक्युलर पिरियड करता तो वाहतोय. तर असं बोलतात जर माझा इलेक्ट्रॉन है ना जो वाहतोय, आता इलेक्ट्रॉन वाहतोय म्हणजे इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे म्हणजे चार्ज वाहतोय है ना. इलेक्ट्रॉन म्हणजेच काय बाळांनो? एक निगेटिव्ह चार्ज जो वाहतोय. तर बघा एखादा चार्ज किती वेळेकरता वाहतोय यालाच करंट म्हणतात ना. बघा चार्जचं एखाद्या टी म्हणजेच काय? टाइम है ना. चार्जचं एखाद्या वेळेकरता वाहनं म्हणजेच करंट. नीट ऐका काय बोललो मी? चार्जचं एखाद्या वेळेकरता वाहनं म्हणजेच काय? करंट. म्हणून हा करंट काय सांगतोय? हा करंट सांगतो मी कुठून आलो? चार्ज वाहिल्यामुळे मी आलो, आणि मी किती वेळ वाहिलो ते पण महत्वाचं आहे ना. किती वेळ करता वाहतोय. तर बघा जेव्हा जेव्हा माझा 1 कुलम चार्ज, काय बोललो मी? 1 कुलम चार्ज हा किती वेळा करता? 1 सेकंद करता वाहतो. 1 सेकंद करता वाहतो. ही तुम्हाला पुस्तकात भेटेल सारखी डेफिनेशन. 1 सेकंद करता वाहतो त्यालाच काय म्हणतात माहिती का? त्यालाच 1 अँपियर करंट असं म्हणतात. परत ऐका. जेव्हा माझा क्यू म्हणजेच काय? चार्ज. चार्ज कशात? कुलम मध्ये मोजतात. जेव्हा माझा 1 कुलम चार्ज टी म्हणजे एका सेकंदाकरता वाहतो त्यालाच काय म्हणतात? 1 अँपियर म्हणतात. चार्ज कशामध्ये मोजणार मग आता? कुलम मध्ये. टाइम कशात मोजतोय मी? सेकंद मध्ये. बघा सेकंदात बोललो ना, सेकंद मध्ये. म्हणजे याचं युनिट काय होणार रे? याचं युनिट काय करतात मला? आय चा युनिट काय होणार? वरती झाला माझा कुलम, खाली आला माझा सेकंद. मग याचं दुसरं युनिट काय आलं? कुलम पर सेकंद. हा परीक्षेला प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणतं करंटचं युनिट आहे. आपण अँपियर ऑप्शन शोधत बसतो. अँपियर कुठे भेटणार नाही. ऑप्शन आहे कुलम पर सेकंद. कुठून आलं? या फॉर्म्युलातून आलं. हा फॉर्म्युला सुद्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे. अतिशय महत्वाचा आहे ना. कारण करंट आलं म्हणजे इलेक्ट्रॉन्स आला, इलेक्ट्रॉन्स आला म्हणजे चार्ज आला, चार्ज वाहतोय म्हणजे काही वेळेकरता तो वाईल म्हणजे टाइम आला, म्हणजे एखाद्या चार्जचं एखाद्या वेळेकरता वाहन म्हणजेच काय? माझं करंट. मोर स्पेसिफिकली सांगतो, एखादा चार्ज म्हणजे किती? 1 कुलम चार्ज एका सेकंदाकरता वाहत असेल तर मला 1 अँपियर एवढं करंट भेटेल असं म्हणतात. म्हणजे काय? माझा करंट जो असेल तो कुलम पर सेकंद असेल. चला मला काय कळलं? सर माझा जो आय होता ना, आय याचे 2 युनिट मला कळले. कोणकोणते? एक म्हणजे सर अँपियर, दुसरा म्हणजे काय? कुलम पर सेकंद. या 2 गोष्टी मला आता लक्षात ठेवायच्या. बघा सगळं बेसिक मी तुमचं क्लिअर करून देतोय.
कुठूनही प्रश्न आला, कसाही प्रश्न आला, मला बेसिक माहित असलं पाहिजे. ऍडव्हान्स गोष्टी सगळेच शिकतात बाळांनो, विश्वास ठेवा, है ना. ऍडव्हान्स वर सगळेच काम करतात. प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, बेसिक वर कोणी काम करायला मागत नाही. म्हणजेच या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे म्हणजे पाहिजे. राईट आहे. तर हे होतं माझं इलेक्ट्रिक करंट. राईट, एवढ्याच बेसिक गोष्ट लक्षात, जास्त डोकं लावू नका. आता बघा, इलेक्ट्रिक करंट कळलं. आता इलेक्ट्रिक करंट बरोबर आणखी एक गोष्ट असते जिला बोलतात इलेक्ट्रिक, नीट आहे का, इलेक्ट्रिक करंट डेन्सिटी, आहे ना. एकदम सिंपल आहे. करंट कळलं म्हणजे हे कळून जाईल. यालाच काय म्हणणार तुम्ही मराठीत, विद्युत विद्युत प्रवाह, है ना. इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह, आताच सांगितलं ना. आणि डेन्सिटी म्हणजे काय, घनता, है ना. डेन्सिटी म्हणजे काय, घनता. म्हणजेच काय, मी विद्युत प्रवाह घनतेविषयी बोलतोय. आता घनता हा शब्द आपण कुठे ऐकतो माहितीये का, जेव्हा आपण जनसंख्या मोजतो, एखाद्या गावाची जनसंख्या मोजतो, एखाद्या खेड्याची जनसंख्या मोजतो ना, आपण बोलतो त्या गावात जनसंख्या किती, जनसंख्येची घनता किती, आपण असं बोलतो. घनता म्हणजेच काय, किती लोक राहतात, है ना. आता बघा, खूप चांगलं उदाहरण देतो. हे बघा, माझं पेनाचं टोक दिसलं सगळ्यांना. हे टोक म्हणजे एवढंच झालं, है ना. आता टोकावर सपोज 4 मुंग्या बसू शकतात. किती मुंग्या, 4 मुंग्या बसू शकतात. आता तेच काय केलं माहितीये का, मी त्या 4 मुंग्याला बसायला एवढी मोठी जागा दिली. इथं पण 4 मुंग्या बसू शकतात. आता बघा, पहिले त्या मुंग्या एवढ्याच्या जागेत बसत होत्या, आता त्याच मुंग्या काय एवढ्या मोठ्या जागेत बसल्या. आता तुम्हाला विचारलं कोणत्या जागेची घनता जास्त आहे, तर बघा, कमी जागेत जर जास्त लोक राहत असेल तर आपण त्याला बोलतो की त्याची घनता जास्त आहे. परत आहे का, कमी जागेत जास्त लोक राहत असतील तर त्याला मी काय बोलतो, घनता जास्त आहे. जसं बघा, तुम्ही मुलं जेव्हा क्लासेसला वगैरे जातात तेव्हा रूम रेंटने घेऊन राहतात. तर एखाद्या रूम मध्ये 10 लोक राहतात, तेवढ्याच रूम मध्ये बाजूला 2 लोक पण राहतात. तर ज्या लहान रूम मध्ये 10 लोक राहतात त्याला म्हणणार आपण त्याची घनता काय जास्त आहे. हे तर मी आपण नॉर्मल घनता म्हणजे काय दिलं. तेच बघा, करंट बद्दल जर बोललो ना, एखाद्या पर्टिक्युलर जागेतून, है ना, किती करंट जात आहे ना, किती करंट जातं यालाच त्याची घनता असं म्हणतात. काय बोलतात, काय बोललो मी, एखाद्या पर्टिक्युलर जागेतून. जागा म्हणजेच काय रे, आता बघा नीट आहे का, मी घरी घरी जागा जागा बोलतोय. जागा का बोलतोय, कारण जागेशिवाय तर लोक राहणार नाही ना. तसंच मला जर करंटला मी जागाच दिली नाही जायला, करंट कशाला जातं, कंडक्टर मधून जातं. जर कंडक्टर काय झालं, ते जागा झाली. आता बारीक वायरमधून मग कंडक्टर जातं, मोठ्या मोठ्या वायरमधून मग कंडक्टर जातं. सपोज 1 अँपियर करंट जाते, फॉर एक्झाम्पल टेक्निकल सांगतो आता, है ना. कळेल तुम्हाला, कळेल, मला माहिती कळेल. 1 अँपियर करंट जातंय, एक 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 अँपियर करंट एका बारीक तारेतून जाते, आणि तेच 1 अँपियर करंट एका मोठ्या तारेतून जाते, जाड तारेतून जाते. कोणाची घनता जास्त आहे रे, माझ्या बारीक वायरची घनता जास्त आहे. कारण एवढ्या छोटीशी जागेतून माझं तेवढं करंट जातंय. त्याच्या का मोठ्यात मध्ये त्याला घनता, तो तर कुठलं कुठं फिरत राहणार, त्याला भरपूर जागा दिली. तर घनता म्हणजे जागा. जागा म्हणजे बाळांनो आला एरिया. काय आला, एरिया. आणि एरिया नेहमी मोजतात मीटरच्या वर्गामध्ये. कशात मोजतात, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये मोजतात. कसं कळलं बघा, जागा म्हणजे काय आली, सपोज ही तुमची रूम आली, मी रूम विषयी बोलतो रे. तर ही जी रूमची लेंथ आहे, ही कशा, ही मीटर मध्ये मोजणार. आणि याला 2 बाजू असतात ना रे, एक ही बाजू झाली, ही बाजू झाली. आणि माझा एरिया काय असतो, दोन्ही बाजूंचा गुणाकार, ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा गुणाकार. मीटर गुणले मीटर काय असणार, मीटरचा वर्ग. हे तुम्ही मॅथ मध्ये शिकणार, याच्यात काही नवीन नाही. फक्त लक्षात ठेवा, जागा म्हणजे आला एरिया, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. सर जागेविषयी का बोलतात, कारण माझं करंट किती जागेतून जात आहे म्हणजेच काय, माझं करंट किती जागेतून जात आहे म्हणजेच माझी इलेक्ट्रिक करंट डेन्सिटी. तेच बोललो ना, एका रूम मध्ये किती लोक राहतात हीच माझी डेन्सिटी झाली. तर माझा हा जो डेन्सिटी बाळगलो, ही पहिले दाखवतात जेने. कशाने दाखवतात, जेने दाखवतात. नोटेशन आहे ना, डेन्सिटी नेहमी जेने दाखवतात. पहिला गोष्ट, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय कोण सांगेल रे, बघा, डेन्सिटी म्हणजे काय, करंट किती जागेतून जात आहे. बघा, आय आय किती जागेतून, जागा म्हणजेच काय झाला, एरिया. हेच झाली माझी डेन्सिटी. संपला फॉर्म्युला. एखाद्या पर्टिक्युलर जागेतून किती करंट जात आहे, जागा म्हणजे एरिया झाला. एखाद्या पर्टिक्युलर जागेतून किती माझं करंट जातंय त्यालाच काय म्हणणार रे, त्यालाच मी काय म्हणणार, घनता. राईट आहे. याचं युनिट कोण सांगेल मला, युनिट खूप सिंपल आहे बघा, वरती आय आहे ना, आय कशामध्ये मोजतात, अँपियर मध्ये, भागिले एरिया. हा ए म्हणजे एरिया, एरिया कशात मोजणार, मीटरचा वर्ग. म्हणजे याचं एकक काय झालं बाळांनो, अँपियर, अँपियर पर मीटर स्क्वेअर. अँपियर पर मीटर स्क्वेअर हे झालं माझं डेन्सिटीचं युनिट. परीक्षेला कधी कधी ना डेन्सिटीचं युनिट विचारून घेतात, बाकी गोष्टी चिंती आहे, बाकी काही नाही. चला, मग डेन्सिटी किंवा विद्युत प्रवाह घनता काय, की एखाद्या जागेतून किती करंट जाते म्हणजे घनता. एवढंच डोक्यात फिट करा, बाकी काही नाही. सर असं तुम्ही का बोलता ते, कारण तुम्हाला मी सांगितलं ना, एखाद्या बारीक वायर मधून सुद्धा करंट जाऊ शकतं, एखाद्या मोठ्या तारेतून सुद्धा करंट जाऊ शकतं. बारीक वायरतून जर 1 अँपियर करंट पाठवला, ती वायर थोड्या वेळाने गरम होऊन जाईल.
कारण जागा कमी जाण्यासाठी. जसं बघा तुम्ही गर्दीत जेव्हा एखाद्या उरसात वगैरे जा, गर्दीत थोडं चाला तुम्हाला लगेच घाम येईल, कारण तुम्ही एक दुसऱ्याला घासलं जातात जागा नाही चालण्यासाठी. ते जेवढ्या मोठ्या वायरमधून जर करंट येईल ती वायर कधीच गरम होणार नाही, कारण त्या करंटला जायला जागा खूप जास्त आहे. म्हणून बघितलं जातं की घनता किती आहे, की एका जागेतून किती करंट जाते ना, हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर बघितला जातो, स्टडी केला जातो. म्हणून काय बोलतो मी, जे म्हणजे डेन्सिटी घनता म्हणजे आय अपॉन ए. आय म्हणजे करंट, ए म्हणजे जागा. करंट किती जागेतून, एखाद्या जागेतून किती करंट जात आहे म्हणजेच माझी घनता आय अपॉन ए. आय होप कधी विसरणार नाही. चला, दोन गोष्टी कळायला. कोणकोणत्या? सर करंट कळालं. करंट काय असतं? कुलम पर टाइम. एखाद्या वेळेत, एखाद्या पर्टिक्युलर वेळेतून एखाद्या पर्टिक्युलर वेळेत किती चार्ज वाहतोय म्हणजेच काय झालं, माझं करंट झालं. चार्ज म्हणजे कुलम, टी म्हणजे सेकंद, कुलम पर सेकंद हे माझं करंटचं युनिट झालं. पॉईंट नंबर 1. घनता, एखाद्या जागेतून किती करंट जात आहे. जागा म्हणजे मीटर स्क्वेअर, करंट म्हणजे अँपियर, अँपियर पर मीटर स्क्वेअर, हे त्याचं काय झालं, युनिट झालं, एकक झालं. दोन गोष्टी खूप चांगल्या कळल्या असेल है ना. बेसिक बेसिक जाऊया, काही घाई नाही आपल्याला, कारण ह्या गोष्टी तुम्हाला नक्की चांगले मार्क्स देणार. जरी यांनी परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारला नाही ना, पण ह्या गोष्टी तुम्हाला पुढे ऍडव्हान्स मध्ये खूप कामं येणार आहेत. चला पुढची गोष्ट बघू. पुढची गोष्ट बघू जिला बोलतात बाळांनो ईएमएफ. काय बोलतात? ईएमएफ है ना. अतिशय चांगली गोष्ट आहे. याचा लॉंग फॉर्म काय माझा? इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स. वाटतं मोठे पण चिंदी आहे, खरंच सांगतो चिंदी आहे. यालाच मराठीत काय म्हणतात? विद्युत गामक फोर्स. म्हणजेच काय? फोर्स म्हणजे बळ ना, बळ. विद्युत गामक बल असंही म्हणतात किंवा ईएमएफ असंही म्हणतात. आता बघा कॉन्सेप्ट ना खूप सिंपल आहे, पण थोडासा ना जर चांगला लक्ष दिलं तर सिंपल आहे. जर डोक्यात डाऊट घेऊन घेतलं मग काही सिंपल नाहीये. बघा मी तुम्हाला एक गोष्ट लेक्चरच्या सुरुवातीला सांगितली होती है ना. काय बोललो तुम्हाला मी, की मला जर इलेक्ट्रॉन हवा असेल तर इलेक्ट्रॉनचं घर कोणतं आहे? आयटम. अणूमध्ये मला इलेक्ट्रॉन भेटतो. मग तो डायरेक्ट भेटतो का रे? नाही, तो आजूबाजूला फिरत असतो. लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. तर मला काय करावं लागेल? बळ लावावं लागेल. काय लागेल? बळ लावावं लागेल. कारण जोपर्यंत त्याला बळ लावणार नाही तोपर्यंत तो इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाही. इलेक्ट्रॉन जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत तो वाहणार नाही. जोपर्यंत इलेक्ट्रॉन वाहणार नाही तोपर्यंत मला करंट भेटणार नाही. म्हणजे करंट पाहिजे असेल तर इलेक्ट्रॉन वाहता असला पाहिजे. इलेक्ट्रॉनला वाहतं करायचं असेल तर आयटम मधून बाहेर काढावं लागेल. आयटम मधून बाहेर काढावं लागेल म्हणजे मला एक्स्ट्रा बळ लावावं लागेल. जे बळ इलेक्ट्रॉनला अणूमधून बाहेर काढण्यासाठी वापरतात त्यालाच ईएमएफ असं म्हणतात. काय कळलं रे? सिंपल आहे ना. मला इलेक्ट्रॉन हवा आहे, इलेक्ट्रॉन हवा आहे. कुठून हवा? आयटम पासून हवा आहे. म्हणजे तो डायरेक्ट बाहेर निघणार नाही, त्याला बाहेर काढावं लागेल. आणि हे कोण काढणार? माझा ईएमएफ म्हणजे माझा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय करेल? त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्याचं काम करेल. म्हणजे विद्युत गामक बळ म्हणजेच काय? हे असं बळ आहे जे बळ लावून मी इलेक्ट्रॉनला मुक्त करतो आणि मुक्त करून माझा करंट सर्किटमध्ये फिरण्याचं काम करतो. इतका सिंपल माझा ईएमएफचा कॉन्सेप्ट आहे. एक गोष्ट कळली असेल की ईएमएफ काय असतं, राईट. कधी इंटरव्ह्यू मध्ये पण विचारलं ना, डोक्याला ताण घ्यायचा नाही. बेसिक गोष्ट सांगायची. सर एखाद्या सर्किट किंवा कधी कधी विचारता ईएमएफ आणि व्होल्टेज मध्ये काय फरक आहे ते मी पुढे सांगतो. दोघांमधला फरक मी सांगतो. सध्या फक्त ईएमएफ काय लक्षात घ्या. ईएमएफ म्हणजे काय सर? इलेक्ट्रॉनला आयटम मधून फ्री करून करंट वाहू देणं. हे करण्यासाठी जे बळ लागतं ना त्या बळालाच माझा ईएमएफ किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतात. पॉईंट नंबर 1 क्लिअर झाला. आता बघा ईएमएफ मला बळ कळालं. आता बघा काही गोष्टी सांगतो. सपोज माझ्याकडे एक बॅटरी आहे ना, एक बॅटरी आहे आणि इथं सपोज एखादं रेजिस्टन्स आहे. एकदम सिंपल सर्किट काढतो मी. आता बॅटरी म्हणजेच काय? इथं असणार माझा धन, इथं असणार माझा ऋण, हा माझा काहीतरी रेजिस्टन्स असणार, राईट आहे. इतकी गोष्ट कळतं. मला माहिती बॅटरी पासून मला काय भेटतं? सप्लाय म्हणजे करंट भेटतं. म्हणजेच काय? याच्यातून माझं मी थोडं ना, एक मिनिट, हे थोडं उलट ड्रॉ केलं. असं घेतो बॅटरी है ना, ही थोडी बडी पडेल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह है ना. आता बघा जर मी एखादी बॅटरीचा आपला सेपरेट सेक्शन पुढे असेल तिथं मी बॅटरी काय असते काय करते सगळं सांगेल. आता फक्त लक्षात ठेवा ही अशी काहीतरी बॅटरी असते. बॅटरी म्हणजेच काय? इथून मला व्होल्टेज भेटतं. काय भेटतं इथून मला? व्होल्टेज. सपोज ही बॅटरी माझी बाळांनो 4 व्होल्टची, किती आहे? 4 व्होल्टची बॅटरी आहे. हे बेसिक आहे. याच्या पुढे ऍडव्हान्स मी घेईल. आता सध्या नॉर्मल हे सर्किट कळलं असेल की सर एक सर्किट तुम्ही सांगितलं आम्हाला ज्या सर्किटमध्ये मला एक व्होल्टेज सप्लाय दिसतोय आणि एक रेजिस्टन्स म्हणजेच काय? एक प्रतिरोध लावलाय, एक प्रतिरोध लावलाय ज्याची व्हॅल्यू आर आहे, राईट आहे. आता बघा या बॅटरीचं काम काय माहितीये का? या बॅटरीचं काम आहे की सर्किट मधून करंट फ्लो करणं. याच्या बाहेर आपण असं काहीतरी करंट दाखवतो आय. आता एक करंट आलं कुठून? सर बॅटरीने काय केलं माहितीये का? बॅटरीकडे होता ईएमएफ फोर्स. बॅटरीकडे फोर्स कोणता असतो? ईएमएफ. पहिली गोष्ट डोक्यात ठेवा, माझ्या बॅटरीकडे काय असतो?
माझी बॅटरी जेव्हा म्हणतो मी, बॅटरीकडे असतं ईएमएफ म्हणजेच काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा विद्युतगामक बल असतं. हे बल काय करतं माहिती का, हे बल त्याच्यामधले जितके पण माझे आयटम्स आहेत, त्या बॅटरी म्हणजे तुम्हाला माहिती खूप मोठा, बॅटरी काही छोटी नसते ना, आपण जे बॅटरी बघतो त्याच्यामध्ये काहीतरी भरलेलं असतं, म्हणजेच काय, त्याच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात, ते आयटम असतात जिथून मी इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं काम करतो. मग बॅटरी काय करते माहिती का, बॅटरी त्या इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्याचं काम करते, जेणेकरून माझं करंट फ्लो होईल. राईट आहे. मग बॅटरी ईएमएफ म्हणजेच काय, ईएमएफ म्हणजे माझ्याकडे दोन व्होल्टेज असतात. एक कोणतं व्होल्टेज, या बॅटरीच्या अक्रॉसचं व्होल्टेज, म्हणजे त्याला बोलतं बघा, ईएमएफचा फॉर्म्युला सांगतो, नीट ऐका. ईएमएफ बरोबर एक व्हीटी, व्हीटी म्हणजेच काय, बॅटरीच्या टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्टेज, याच्या टर्मिनल म्हणजे काय, ह्या दोन पॉइंट मधलं व्होल्टेज, ह्या दोन पॉइंट मधलं व्होल्टेज प्लस प्लस, आता बघा अधिक, सर अधिक काय संपलं की टर्मिनलला व्होल्टेज लावलं तेच तर व्होल्टेज मला भेटते, नाही. बॅटरी काय करते माहितीये का, बॅटरी मध्ये जितके पण आयटम्स आहे त्या आयटम कडून इलेक्ट्रॉन बाहेर काढते, म्हणजे मधी जे माझे कंपोनंट आहेत ना, तिथे सुद्धा काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होणार, मध्ये इंटरनल चालू आतमधला सुद्धा काहीतरी व्होल्टेज ड्रॉप असेल, तो व्होल्टेज ड्रॉप असतो बाळांनो, ज्याला बोलतात व्हीआय, म्हणजेच काय, इंटरनल व्होल्टेज ड्रॉप. मध्ये जो व्होल्टेज बघा, बॅटरी म्हणजे काय सिंपल असं नाही, दोन तार लावून तुम्हाला व्होल्टेज भेटलं, बिलकुल नाही. याच्यामध्ये खूप सारे आयटम्स असतात जिथून मी माझं इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायचं काम करतो. मग इलेक्ट्रॉन्स बाहेर आल्यामुळे माझं जे व्होल्टेज मला भेटेल ते भेटेल याच्या टर्मिनलला, आणि मध्ये सुद्धा स्वतःचे जे आयटम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी व्होल्टेज तो कमी असेल पण असेल, तो असेल माझा व्हीआय. म्हणजे ज्याला काय बोलतात माहिती का, व्हीटी प्लस हा व्हीआय म्हणजेच काय, व्होल्टेजचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती, आय इंटू आर. काय असतो फॉर्म्युला, आय इंटू आय. हा ईएमएफचा फॉर्म्युला परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे बाळांनो, अतिशय महत्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. इथून परीक्षेला प्रश्न पडतात, इथून परीक्षेला प्रश्न नक्की पडतात की माझा ईएमएफचा फॉर्म्युला काय. तर ईएमएफ म्हणजेच काय सर, ईएमएफ म्हणजे माझा विद्युतगामक बल. हे बल काय असतं माहितीये का, बॅटरी आयटमवर बल लावतं जेणेकरून ते इलेक्ट्रॉन्स त्यांना बाहेर काढता येईल. मग इलेक्ट्रॉन्स बाहेर काढल्यामुळे मला जे व्होल्टेज किंवा जे करंट भेटते ना, ते असतं इथलं व्होल्टेज, टर्मिनल व्होल्टेज. आणि एक काढताना बॅटरी गरम पण होते, माहिती तुम्हाला, बॅटरी गरम होते. गरम का होते, कारण मध्ये व्होल्टेज काहीतरी ड्रॉप झाला, तो व्होल्टेज ड्रॉप म्हणजे इंटरनल आतला व्होल्टेज ड्रॉप, त्याला बोलतात आय इंटू आर. राईट आहे. हा झाला पहिला 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 कन्सर्न. परीक्षेला दुसरा प्रश्न येतो, मला सांगा खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. परीक्षेला चार ऑप्शन दिले, सर ईएमएफ ईएमएफ बरोबर व्हीटी. दुसरं ऑप्शन दिलं, सर ईएमएफ ईएमएफ हा व्हीटी पेक्षा जास्त आहे. तिसरं ऑप्शन दिलं, सर ईएमएफ ईएमएफ हे व्हीटी पेक्षा कमी आहे ना. आणि चौथं ऑप्शन दिलं, यापैकी नाही. यापैकी कोणतं नाही, हा परीक्षेला प्रश्न आला होता, यापैकी नाही. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं तुम्हाला परीक्षेला विचारलं होतं. तर खूप कॉमन सेन्सची गोष्ट आहे बाळांनो. तुम्ही जर बघितलं तर ईएमएफ ही व्हीटी आणि आयआर दोघांची बेरीज आहे ना. व्हीटी आणि आयआर ही दोघांची काय, माझी बेरीज आहे. राईट आहे. दोघांची बेरीज करून मला काय भेटतो, ईएमएफ भेटतो. जर दोघांची बेरीज करून ईएमएफ भेटत असेल तर ईएमएफ हा व्हीटी पेक्षा मोठा असेल, कारण ईएमएफ म्हणजेच काय, व्हीटी प्लस आयआर दोघांची बेरीज. बरोबर. फक्त व्हीटी हा ईएमएफ पेक्षा मोठा कधीच नसेल, कारण ईएमएफ म्हणजे दोघांची बेरीज असेल. म्हणजेच काय, मला हे नेहमी म्हणता येईल की माझा हा ईएमएफ जो असेल ना, हा दोघांची व्हीटी पेक्षा काय असेल, नेहमी मोठा असेल. कारण ईएमएफ म्हणजे फक्त व्हीटी नाही, व्हीटी प्लस आतलं व्होल्टेज आयआर दोघांची बेरीज, म्हणजे ईएमएफ दोघांची बेरीज आहे, म्हणजे तो व्हीटी पेक्षा नेहमी काय असेल, माझा मोठा असेल. मग कोणतं ऑप्शन मार्क होणार रे, ऑप्शन नंबर 2 माझा करेक्ट मार्क होणार, की माझा ईएमएफ नेहमी जास्त असेल, कोणापेक्षा, व्हीटी पेक्षा. कारण सर ईएमएफ ही व्हीटी आणि माझा इंटरनल व्होल्टेज दोघांची काय, बेरीज आहे. हा झाला पॉईंट नंबर 1. आय होप तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल. परीक्षेला पुढचा प्रश्न हा बघा, पहिला प्रश्न हा झाला, दुसरा हा झाला, तिसरा महत्वाचा पॉईंट, ईएमएफ कशाने मोजतात. तर ईएमएफ मोजण्यासाठी बाळांनो ईएमएफ मीटर असतं. कोणतं मीटर वापरतात, ईएमएफ मीटर वापरतात. व्होल्ट मीटरने ईएमएफ कधीच भेटणार नाही, कारण व्होल्ट मीटर तुम्हाला मे बी फक्त टर्मिनल व्होल्टेज सांगेल की त्याच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे, पण तुम्हाला व्होल्ट मीटर ईएमएफ ची व्हॅल्यू सांगणार नाही. ईएमएफ ची व्हॅल्यू मला ईएमएफ मीटर सांगेल, कारण मला आतमधलं व्होल्टेज सुद्धा मोजायचंय. हा सुद्धा परीक्षेसाठी एक महत्वाचा प्रश्न आहे की ईएमएफ मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरणार, तर सेपरेट ईएमएफ मीटर वापरला जातं. राईट आहे. तर हे 2-3 पॉईंट ईएमएफचे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता अतिशय महत्वाचा प्रश्न, सर मग ईएमएफ आणि व्होल्टेज मध्ये काय फरक आहे का. यस, दोघांमध्ये फरक आहे बाळांनो. फरक मी सांगतो, नीट ऐका. जर ईएमएफचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल ना, ते तुम्ही खूप आरामात सांगू शकतात. फरक नंबर 1, माझं ईएमएफ नेहमी बॅटरी पशी असेल. ईएमएफ कुठे मोजणार मी, बॅटरी पशी, कारण ईएमएफ हा काय बळ आहे, कोणतं बळ आहे, आयटम पडून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्याचं बळ आहे. त्याच्यामुळे ईएमएफ नेहमी कुठे भेटणार, ईएमएफ नेहमी बॅटरी पशी भेटणार. पण व्होल्टेज, मी व्होल्टेज पूर्ण सर्किटमध्ये कुठेही काढू शकतो. सपोज मी तुम्हाला म्हटलं याच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे,
याच्याकडे तुम्हाला व्होल्टेज नाही काढता येणार. जर सपोज एक करंट माझं किती आहे, सपोज एक उदाहरण द्या की माझं 2 अँपिअर करंट फ्लो होतंय आणि आर ची व्हॅल्यू आहे सपोज 1 ओम. किती आहे? 1 ओम. तर याच्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार? तर व्ही इक्वल्स टू आय गुणिले आर. तर किती निघणार? आय ची व्हॅल्यू किती सर? 2. आर ची व्हॅल्यू किती सर? 1. म्हणजेच काय? 2 व्होल्ट. म्हणजेच काय? मी व्होल्टेज कोणत्या पण 2 टर्मिनलला काढू शकतो. एखादं खूप मोठं सर्किट दिलंय, तुम्ही कोणत्याही सर्किटमध्ये कोणत्याही 2 टर्मिनलला व्होल्टमीटर लावा, तुम्हाला व्होल्टेजची व्हॅल्यू भेटेल. पण ईएमएफ ची व्हॅल्यू भेटेल का? बिलकुल नाही. ईएमएफ ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला ईएमएफ मीटर लागतं. हे मीटर मला टर्मिनल व्होल्टेज प्लस इंटरनल व्होल्टेजची व्हॅल्यू सांगते. मला ईएमएफ कोणत्याही 2 टर्मिनलला काढता येणार नाही. ईएमएफ काढायचं असेल तर बॅटरीच्या टर्मिनललाच मला काय भेटेल? ईएमएफ भेटेल. पण माझं व्होल्टेज मी कोणत्याही 2 टर्मिनलला व्होल्टेज काढू शकतो पूर्ण सर्किटमध्ये. हा झाला फरक नंबर 1. किंवा डोक्यामध्ये सगळ्यात सिंपल हा पॉइंट ठेवा की जर मला ईएमएफ काढायचं असेल तर ते नेहमी बॅटरीच्या टर्मिनल पाशीच भेटेल. बाकी पूर्ण सर्किटमध्ये कुठेच ईएमएफ भेटणार नाही. कारण बाकीच्या पूर्ण सर्किटमध्ये माझ्या बॅटरीने दिलेलं करंट वाहत आहे, पण ते करंट मला हे सांगत नाहीये की त्या बॅटरीमध्ये इंटरनल व्होल्टेज किती आहे ना. कारण ईएमएफ म्हणजे या दोघांची बेरीज, फक्त टर्मिनल व्होल्टेज काढून चालणार नाही. लक्षात आलं? हा झाला पॉइंट नंबर 1. दुसरा, माझं जे व्होल्टेज बांधव व्ही, याचा फॉर्म्युला काय असतो? आय गुणिले आर. सिंपल फॉर्म्युला ओहम लॉचा. पण माझा ईएमएफचा फॉर्म्युला तुम्ही चेक करा, काहीतरी वेगळंच मी समोर लिहिलंय. टर्मिनल व्होल्टेज प्लस आय इंटू आर. हे 2 फरक तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे लक्षात ठेवायचे आहे, है ना. कारण जर तुम्ही 2 फरक लक्षात ठेवले नाही तर मग तुम्ही कधीतरी कन्फ्युज होऊ शकतात की सर माझं ईएमएफ आणि व्होल्टेज यामध्ये नेमका फरक काय आहे. तुम्हाला याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरं बघा, ईएमएफचा आणखी एक फॉर्म्युला आहे. चौथा महत्वाचा पॉइंट, याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतो. ईएमएफ इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू. कधी कधी असा पण फॉर्म्युला परीक्षेला विचारला जातो. बघा, एक फॉर्म्युला तो सांगितला, एक हा सांगितला. मग सर दुसरा फॉर्म्युला काय? तर डब्ल्यू म्हणजे बाळांनो तुमची एनर्जी. डब्ल्यू म्हणजेच काय? एनर्जी. क्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे चार्ज. आता बघा, तुम्हाला मी एक गोष्ट फिजिकली सांगितली होती. माझा ईएमएफ म्हणजेच काय? बळ आहे. कोणतं बळ आहे? मी बळ लावतो आयटमवर. कशासाठी? इलेक्ट्रॉन्स बाहेर काढण्यासाठी. इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी. आता इलेक्ट्रॉन बाहेर निघतो म्हणजे चार्ज बाहेर निघतोय. म्हणजेच मी ईएमएफला काय म्हणू शकतो? चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. बघा मी काय बोलतोय? ईएमएफ म्हणजेच काय? चार्जला, कुठे चार्ज? कुठे? आयटमकडे. चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच काय? माझा ईएमएफ. तोच तर फॉर्म्युला आहे. बघा, चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. बघा, चार्ज आणि एनर्जी दिसतंय ना. ह्या चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच काय झाला? माझा ईएमएफ झाला. पुढच्या पेजवर लिहितो म्हणजे खूप चांगलं कळेल. मी काय सांगितलं तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं सर ईएमएफ इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू. डब्ल्यू म्हणजेच काय? एनर्जी. एनर्जी कशामध्ये मोजणार? एनर्जी जूल मध्ये मोजणार. क्यू म्हणजेच काय आला माझा? चार्ज कशामध्ये मोजणार? चार्ज मी कुलम मध्ये मोजणार. ईएमएफ म्हणजेच काय? चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच माझं ईएमएफ. पाठ करू नका, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणून परत सांगतो, एकदा बेसिक कळलं ना की बाकीच्या गोष्टी खूप आरामात कळतात. ईएमएफ म्हणजेच काय? बळ. कोणतं बळ? चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी, हे बळ. म्हणून याचा फॉर्म्युला असा पण येऊ शकतो की ईएमएफ इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू. चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच काय झाला माझा? म्हणजेच झाला माझा ईएमएफ. म्हणजे ईएमएफचा आणखी एक युनिट काय आहे? ईएमएफचं युनिट काय आलं? जूल अपॉन कुलम. जूल पर कुलम. कधी कधी परीक्षेला इथूनही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणतं ईएमएफचं युनिट आहे? तुम्ही व्होल्ट शोधत बसणार. व्होल्ट तर ऑब्व्हियसली करेक्ट आहे, पण व्होल्ट बरोबर काय? माझा जूल अपॉन कुलम पण असणार. दुसरं युनिट काय याचं? दुसरं युनिट असणार बाळांनो याचं. एक हे झालं, एक दुसरं काय आलं? व्होल्ट पण असणार आहे. कारण ईएमएफ म्हणजे माझं व्होल्टेज झालं. ईएमएफ म्हणजे माझं व्होल्टेज झालं. म्हणजेच मी काय बोलू शकतो माहिती का? व्होल्टेज इक्वल्स टू जूल अपॉन कुलम. बघा, मी किती कन्क्लुजन तुम्हाला काढून देतोय. जर ईएमएफ म्हणजे जूल अपॉन कुलम असणार, ईएमएफ म्हणजे माझं व्होल्टेज झालं ना रे. टर्मिनल व्होल्टेज प्लस इंटरनल व्होल्टेज पण झालं तर व्होल्टेज. जर माझा ईएमएफ जूल अपॉन कुलम असेल तर व्होल्टेज पण काय असणार? तर जूल अपॉन कुलम असणार. कधी कधी परीक्षेला हाही प्रश्न विचारतात, व्होल्टेज खालीलपैकी कशामध्ये मोजणार? तुम्ही व्होल्ट शोधत बसणार, पण ऑप्शन असणार जूल पर कुलम. जूल पर कुलम म्हणजेच काय? चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच माझं व्होल्टेज. कारण जोपर्यंत तो चार्ज त्या आयटम मधून बाहेर निघणार नाही तोपर्यंत करंट वाहणार नाही. करंट व्हायला नाही तर मला व्होल्टेजच भेटणार नाही. म्हणजे व्होल्टेज मला का भेटतंय? कारण माझा ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आयटम पासून इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढतोय. त्याच्यामुळे मला काय भेटतंय? माझं करंट भेटतंय. आणि त्या करंटमुळेच मला काय भेटतंय? व्होल्टेज भेटतंय. या 2-3 गोष्टी तुम्ही परीक्षेला लक्षात ठेवायच्या आहेत.
राईट आहे. आणखी काही परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला करंट बोललो, आय बोललो, राईट आहे. तिथं जागा आहे का बघतो मी, एक पॉईंट तिथे मी तुम्हाला आणखी सांगू शकतो. अं, इथे सांगतो बघा, आय बघा कधी कधी विचारतात आय माझ्या किती स्पीडने वाहतोय. आयची स्पीड, आयची गती काय, करंटची गती काय असते, तर बघा करंटची जी गती असते बाळांनो, ही गती नेहमी माझ्या लाईटच्या गती एवढी असते. कोणाच्या गती एवढी असते, लाईटची गती जी असते ना, तीच माझ्या याची गती असते. कोणाची, आयची. मग ती किती असते बघा. काही गोष्टी अशा आहेत ना की ज्याचं प्रूफ सायंटिस्टने कधीतरी दिलंय, म्हणजे प्रूफ दिलंय, पण त्या प्रूफसाठी खूप मोठं काय लागतं बाळांनो, डेरिव्हेशन लागतं. एवढ्या मोठ्या डेरिव्हेशनच्या फंद्यात कधी पडायचं नाही. का माहितीये का, कारण एवढं मोठं डेरिव्हेशन आपण करायला गेलं त्याला काय अर्थ नाहीये. तर लाईटची स्पीड असते माझी, लाईटची स्पीड किती असते, 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद ही लाईटची स्पीड झाली. म्हणजे 3 वर किती शून्य, 8 शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 मीटर पर सेकंद एवढी माझी लाईटाची स्पीड असते. म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्ही मोजून घ्या, 3 1 करोड असणारे एवढ्या प्रति मिनिट पर सेकंदने तुम्हाला लाईट पळतो. सेम स्पीड कोणाची असते, म्हणजे करंटची. कधी परीक्षेला विचारून घेतलं, सर माझ्या विद्युत प्रवाहाची गती किती असते, तर ही गती लाईटच्या गती एवढी असते. कधी कधी परीक्षेत लाईटची गती ऑप्शन देणार, कधी कधी त्या गतीची किंमत देणार, 3 गुणिले 8 मीटर पर सेकंद. कधी कधी परीक्षेला असं पण देऊन देतात, राईट आहे. आता कधी कधी काय माहिती का, मीटर पर सेकंडच्या जागी माईल पर सेकंद मध्ये आन्सर विचारतात. कशामध्ये, माईल पर सेकंद मध्ये पण विचारतात. तर जर माईल पर सेकंद मध्ये विचारलं तर 1.87 गुणिले 10⁵ माईल पर सेकंद. हे दोन्ही किमती तुम्हाला, सर आता एवढं काय करणार, तर लक्षात बाळांनो काही किमती लक्षात ठेवायला लागणार. परीक्षेला आल्या म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, राईट आहे. दुसरा ऑप्शन नाहीये, राईट आहे. जर मीटर पर सेकंद मध्ये विचारलं तर 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. माईल पर सेकंद मध्ये विचारलं तर 1.87 गुणिले 10⁵ माईल पर सेकंद, राईट आहे. जर तुम्हाला काही रिलेशन पाहिजे असेल तर 1 माईल आहे ना, 1 माईल म्हणजे होतं माझं 1600 मीटर. 1 माईल म्हणजे किती होतं, 1600 मीटर. हे माहितीच तो सांगतो. जर तुम्हाला कन्व्हर्जन करायचं करत बसा, पण परीक्षेला कन्व्हर्जन करा एवढा वेळ आपल्याकडे नसतो, बरोबर आहे. एवढा टाइम आपल्याकडे नसतो. म्हणून डायरेक्ट लक्षात ठेवा, एकदा 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद किंवा 1.87 गुणिले 10⁵ आहे ना माईल पर सेकंद. या दोन्ही तुम्ही लक्षात ठेवू शकतात. क्लिअर आहे. चला, भरपूर गोष्टी तुमच्या आता क्लिअर झाल्या बघा. बेसिक म्हणजे सगळ्या बेसिक असा क्लिअर झाला पाहिजे ना की परत त्याच्याकडे बघायलाच नको, है ना. आता कोणी झोपेतून जरी विचारलं ईएमएफ व्होल्टेज मध्ये काय फरक आहे, पटकन सांगता आला पाहिजे. ईएमएफ मोजण्यासाठी ईएमएफ मीटर, व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्ट मीटर, राईट आहे. ईएमएफ कुठलं असतं, बॅटरीच्या अक्रॉस असतं. काय त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असते, टर्मिनल व्होल्टेज परत इंटरनल व्होल्टेज, राईट आहे. ईएमएफ मोठा की टर्मिनल व्होल्टेज मोठा, सर आमचा ईएमएफ मोठा, कारण ईएमएफ म्हणजे टर्मिनल व्होल्टेज प्लस इंटरनल व्होल्टेज दोघांची बेरीज असते, राईट आहे. करंटची गती काय असते, लाईटची गती तीच सर करंटची गती, राईट आहे. परत ईएमएफचा फॉर्म्युला काय माझा, काय सांगितलं तुम्हाला मी, माझी एनर्जी पर चार्ज है ना, कुलम चार्जला वाहण्यासाठी, चार्जला बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी आहे ना, जूल पर कुलम. हे माझं ईएमएफ झालं. ईएमएफ म्हणजेच माझं व्होल्टेज झालं. म्हणजे व्होल्टेजचे युनिट काय असणार, जूल पर कुलम सुद्धा असणार. स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवा. या गोष्टी तुम्हाला नक्की कामं येतील. अतिशय महत्वाच्या गोष्टी बाळांनो. चला, आणखी काहीतरी जाता आणखी 2-3 गोष्ट सांगतोय ना, ज्ञान वाटून देतो. काही आणखी महत्वाच्या गोष्टी म्हणजे ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. याच्यात खूप डाऊट असतो मुलांना, बेसिक म्हणून थोडं सांगून देतो. ओपन सर्किट आहे ना, ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट मधला फरक सांगतो. बघा, ओपन सर्किट म्हणजेच काय, सपोज माझं एखाद्या याच्यातून करंट जात आहे आणि मी हे वायर मध्ये तोडून टाकलं आहे ना, हे वायर मध्ये तोडून टाकलं तर याला बनणार ओसी, म्हणजे ओपन सर्किट. शॉर्ट सर्किट म्हणजेच काय, सपोज माझं एखादं करंट जात आहे, जे तुटलेलं वायर मी परत जोडलं, तुटलेलं वायर मी परत जोडून टाकलं, बघा 2 पॉईंट जोडले, याला म्हणतात शॉर्ट सर्किट. बघा, हे सर्किट ओपन झालं म्हणजे तिथून कधी करंट जाईल का, कधीच जाणार नाही. म्हणजे याचं करंट किती असणार, नेहमी 0 अँपिअर असणार. कारण बघा, वायर तुटल्याच्या कधी करंट जाईल का, बिलकुल नाही. मग करंट 0 असणार. इकडे जर बघितलं, याच्यातून जर बघितलं ना, तर बघा हे 2 टर्मिनल मी शॉर्ट करून टाकलेत. शॉर्ट केलं, याच्या अक्रॉस जर मी व्होल्टेज जर मोजलं ना बाळांनो, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असणार, नेहमी 0 व्होल्ट असणार. व्होल्टेज 0 व्होल्ट. सर व्होल्टेज 0 व्होल्ट का आलं, बघा तुम्हाला मी काय शिकवलं होतं, माझं व्होल्टेज नेहमी 2 टर्मिनलला मी मोजतो. आता दोन्ही टर्मिनल, इथं टर्मिनल 2 आहे का, बिलकुल नाही, दोन्ही टर्मिनल एकच आहे.
जसं बघा माझ्याकडे आणखी एक पेन आहे, समजा पेन इथं नाहीये, सपोज तुम्ही याला पेन कन्सिडर करा. आता बघा जर मला दोघांमधलं व्होल्टेज मोजायचं आहे, दोघांमध्ये गॅप आहे ना, तर मी याच्या अक्रॉस व्होल्टेज मोजू शकतो. पण हे दोघांना एकत्र करून टाकलं, आता टर्मिनल 2 झाले की 1 झाले, एकच झाला. जर हा टर्मिनल 1 झाला त्याच्यात अक्रॉस व्होल्टेज काय असणार, व्होल्टेज 0 असणार, व्होल्टेजच नसेल. कारण व्होल्टेज मोजण्यासाठी मला 2 टर्मिनल लागतात, इथे 2 टर्मिनल्स नाही बाळांनो, म्हणून काय असणार इथे माझं व्होल्टेज इकडे 0 असणार. ते जर बघा इथे जर बघितलं ना, तिथं मला 2 टर्मिनल भेटणार. आता याच्या अक्रॉस जर मी असं व्होल्ट मीटर लावलं, याच्या अक्रॉस सपोज मी असं व्होल्ट मीटर लावलं, तर मला इथं व्होल्टेज दिसणार. पण इथं व्होल्ट मीटर लावायला 2 टर्मिनल कुठे? सर तुम्ही म्हणाल हा 2 टर्मिनल आहे ना बाबा, पण ते 2 जोडून टाकले ना तुम्ही, मग ते एकच झालं. हे दोन्ही पॉईंट एकच आहे ना, वेगवेगळे थोडी, राईट आहे. मग इथे माझं व्होल्टेज काय असणार, इथे माझं व्होल्टेज असणार, किती असणार ते डिपेंड करेल सर्किटनुसार, पण व्होल्टेज काहीतरी असणार, राईट आहे. ते जर इथे जर म्हणलं तर इथं माझं व्होल्टेज 0 झालं, व्होल्टेज काहीच नसेल, पण माझं करंट काय असेल, करंटला जायला जागा आहे, त्यातून करंट मात्र वाहणार, म्हणजे याच्यात आय काय माझा आय काहीतरी असणार. या दोनच गोष्टी परीक्षेसाठी महत्वाच्या, पलीकडे काहीच नाही. कधी कधी विचारतात सपोज मी सर्किट शॉर्ट केलं तर मला काय भेटेल, शॉर्ट केलं तर मला काय भेटणार बाळांनो, करंट भेटेल, व्होल्टेज भेटणार नाही. सर्किट ओपन केलं तर मला व्होल्टेज भेटेल पण करंट भेटणार नाही. दोघांपैकी एक लक्षात, दुसरं ऑटोमॅटिक लक्षात राहतं. ओपन सर्किटमध्ये करंट 0 आहे, बरोबर आहे, म्हणजे शॉर्ट सर्किटमध्ये करंट असणार. ओपन सर्किटमध्ये व्होल्टेज असणार, म्हणजे याच्यात व्होल्टेज नसणार. 2-3 गोष्ट बेसिक आहेत, जरी एवढं लक्षात ठेवलं ना तरी खूप प्रॉपरली तुमच्या गोष्टी कव्हर होऊन जातात, राईट आहे. तर हा पण एक फरक आहे जो परीक्षेसाठी महत्वाचा आहे. नॉर्मल लक्षात ठेवा, व्होल्ट मीटर सगळ्यांनी बघितलं असेल, व्होल्ट मीटर मोजण्यासाठी 2 वायर बाहेर निघतात, एक लाल कलरची असते ना, एक आय गेस ग्रीन कलरची असते, ग्रीन किंवा ब्लू असतो काहीतरी. त्या 2 वायरा आपण काय करतो माहितीये का, 2 टर्मिनल लावतो आणि त्या व्होल्ट मीटरला मला रिडिंग भेटते. इथं 2 टर्मिनलच उरले नाही, कारण तुम्ही त्या दोन्ही तारा शॉर्ट करून टाकल्या. मग व्होल्टेज काय भेटणार, काहीच भेटणार नाही. व्होल्टेज जयरामजी की काहीच भेटत नाही बाळांनो, म्हणून याच्यामध्ये माझं व्होल्टेज काहीच नसणार, राईट आहे. तर हा पण एक कॉन्सेप्ट परीक्षेसाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा आहे, राईट आहे. काही आणखी महत्वाच्या गोष्टी बघू, है ना, काय नाही 2-3 मिनिटात बघू. बघा जर मी तुम्हाला काही सिग्नल ड्रॉ करून दाखवले, है ना, जर माझं सिग्नल असं काहीतरी असेल किंवा माझं सिग्नल काहीतरी असं असेल, है ना, 2 सिग्नल काढून दाखवतोय, है ना. सपोज हा माझा टाइम टी आहे बाळांनो, आणि सपोज माझं व्होल्टेज व्ही आहे. तर या केसमध्ये बघा माझं व्होल्टेज कंटिन्युअस बदलतंय. सपोज इथं असेल 4 व्होल्ट, नंतर परत कमी कमी होत चाललंय, नंतर परत वाढत वाढत चाललंय, म्हणजे व्होल्टेज कंटिन्युअस चेंज होत आहे. ज्या केसमध्ये माझं व्होल्टेज किंवा करंट वेळेनुसार कंटिन्युअस बदलत आहे ना, त्याला एसी सिग्नल असं म्हणतात. काय बोलतात, एसी सिग्नल असं म्हणतात, कारण माझं व्होल्टेज कंटिन्युअस बदलत आहे. तेच बघा दुसऱ्या याच्यामध्ये सपोज हा 4 व्होल्ट आहे, हा कंटिन्युअस 4 व्होल्ट हा बदलतोय का, कुठेच बदलत नाहीये. तर ज्या केसमध्ये वेळेनुसार व्होल्टेज किंवा करंट काहीच बदलत नाही, त्याला काय म्हणतो माहिती, त्याला मी डीसी सिग्नल असं म्हणतात. हे 2 आपण पुढे खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. सध्या तुम्हाला बेसिक माहित असलं पाहिजे माझा एसी डीसी मध्ये फरक काय. काय फरक आहे, ज्या केसमध्ये माझं व्होल्टेज वेळेनुसार, बघा टी म्हणजेच काय झाली, वेळ झाली ना रे, जसा माझा वेळ बदलतोय, जसा माझा टाइम असा पुढे पुढे चाललाय, माझं व्होल्टेज सुद्धा कंटिन्युअस बदलतंय. इथं कितीही टाइम वाढवा, माझं व्होल्टेज फिक्स आहे बांधो, 4चे ते कमी पण होत नाही, जास्त पण होत नाहीये. तर अशा केसमध्ये, ज्या केसमध्ये माझ्या वेळेनुसार करंट किंवा व्होल्टेज बदलतच नाही, त्याला डीसी म्हणतात किंवा डायरेक्ट करंट असं म्हणतात. आणि ज्या केसमध्ये वेळेनुसार माझं करंट किंवा व्होल्टेज बदलतंय, त्याला एसी किंवा अल्टरनेटिंग सिग्नल असं म्हणतात. तर बाळांनो हे होतं बेसिक, राईट आहे. इथून तुमच्या इलेक्ट्रिकचे काहीतरी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाले. तुम्हाला व्होल्टेज म्हणजे काय, ईएमएफ म्हणजे काय, करंट म्हणजे काय, करंट डेन्सिटी म्हणजे काय, राईट आहे. माझा कुलम काय असतो, कुलमचा नियम काय असतो, कुलमच्या नियमामध्ये एक वाढला दुसरा कसा वाढेल, कसा कमी होईल, 2 चार्ज एकत्र केले त्याचा इक्विव्हॅलेंट चार्ज काय, अशा सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली कळाल्या. इथून परीक्षेला प्रश्न नक्की म्हणजे नक्की पडतात. जास्त ऍडव्हान्सात उड्या मारत बसू नका, बेसिक नक्की क्लिअर करा, कारण जोपर्यंत बेसिक क्लिअर होणार नाही ना, तोपर्यंत मोठ्या मोठ्या गोष्टी करून काहीच फायदा नाही, राईट आहे. चला परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, परत काहीतरी बेसिक इलेक्ट्रिसिटीचे आणखी पुढचे कॉन्सेप्ट घेऊन आपण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहोत. एकदा हे क्लिअर झालं की मग आपण पुढच्या सेक्शनलाही खूप आरामात कव्हर करूया. तोपर्यंत काळजी घ्या बाळांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.